श्रीराम समर्थ श्रीराम. दासबोध पारायण दशक 9 गुणरूप समास 5 अनुमान निरीक्षण. श्रीराम पिंडासारिखी ब्रह्मांड रचना नये अमुच्या अनुमाना प्रचित पाहता नाना मते भांबावती. श्रीराम. श्रोते येथे विचारत आहेत की पिंडासारखीच ब्रह्मांडाची रचना आहे असे सर्व सांगतात. ते आमच्या तर्काला पटत नाही. त्याची प्रचिती पहावी म्हटले तर अनेक मतांचा गोंधळ दिसून येतो. जे पिंडी तेची ब्रह्मांडी ऐसी बोलावयाची प्रौढी हे वचन घडीने घडी तत्वज्ञ बोलती. श्रीराम. जे पिंडी ते ब्रह्मांडी अशी बोलण्याची एक पद्धत पडली आहे. तत्वचिंतकही हे वाक्य वारंवार बोलतात. पिंड ब्रह्मांड एक राहाटी ऐसी लोकांची लोकधाटी परिप्रत्ययाचे परिपाटी तगो न सके. श्रीराम. पिंड ब्रह्मांड यांचे व्यवहार एकसारखेच असतात असे बोलण्याची लोकांची एक रीत झाली आहे. पण हे म्हणणे प्रत्ययापुढे टिकत नाही. स्थूळ सूक्ष्म कारण महाकारण हे चारी पिंडीचे देह जाण विराट हिरण्य अव्याकृत मूळ प्रकृती हे खूण ब्रह्मांडीची. श्रीराम. स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण हे 4 पिंडाचे देह आहेत असे जाण आणि विराट हिरण्य अव्याकृत आणि मूळ प्रकृती हे ब्रह्मांडाचे 4 देह आहेत. हे शास्त्र धाटी जाणावी परिप्रचित कैसी आणावी प्रचित पाहता गथा गोवी होत आहे. श्रीराम. शास्त्रामध्ये या प्रकारचे वर्णन आहे हे खरे, पण याची प्रचिती कशी घ्यावी? प्रचिती घेण्याचा प्रयत्न केला की सर्व गोंधळ होतो. पिंडी आहे अंतःकरण तरी ब्रह्मांडी विष्णू जाण पिंडी बोली जेते मन तरी ब्रह्मांडी चंद्रमा. श्रीराम. वक्ता म्हणतो की पिंडात अंतःकरण असते तसा ब्रह्मांडात विष्णू जाणावा. पिंडात मन असते तसे ब्रह्मांडात चंद्रमा आहे. पिंडी बुद्धी ऐसे बोलीजे तरी ब्रह्मांडी ब्रह्मा ऐसे जाणीजे पिंडी चित्त ब्रह्मांडी ओळखीजे नारायणू. श्रीराम. पिंडात जशी बुद्धी असते तसा ब्रह्मांडात ब्रह्मा जाणावा. पिंडात चित्त तसा ब्रह्मांडात नारायण आहे. पिंडी बोलीजे अहंकार ब्रह्मांडी रुद्र हा निर्धार ऐसा बोलीला विचार शास्त्रांतरी. श्रीराम. पिंडात अहंकार तोच ब्रह्मांडात रुद्र हे निर्धारपूर्वक शास्त्रामध्ये सांगितले आहे. तरी कोण विष्णूचे अंतःकरण चंद्राचे कैसे मन ब्रह्मयाचे बुद्धी लक्षण मज निरोपावे. श्रीराम. यावर परत श्रोता विचारत आहे की विष्णू म्हणजे अंतःकरण कसे, चंद्र म्हणजे मन कसे आणि ब्रह्मदेवाला बुद्धी का म्हणतात ते मला सांगावं. नारायणाचे कैसे चित्त रुद्र अहंकाराचा हेत हा विचार पाहोन नेमस्त मज निरोपावा. श्रीराम. चित्त म्हणजे नारायण कसा आणि रुद्राला अहंकार म्हणण्यात काय हेतू आहे या संबंधी सर्व विचार मला सांगावा. प्रचित निश्चया पुढे अनुमान जैसे सिंहा पुढे आले स्वान खऱ्या पुढे खोटे प्रमाण होईल कैसे. श्रीराम. अनुभवाच्या निश्चयापुढे अनुमान म्हणजे सिंहापुढे कुत्रे यावे तसे आहे. खऱ्या पुढे खोटे कसे टिकून राहील. परियास पारखी पाहिजे पारखीने निश्चय लाहिजे परीक्षा नसता राहिजे अनुमान संशयी. श्रीराम. पण हा निवाडा परीक्षावंत व्यक्तीशिवाय होऊ शकत नाही. जो पारखी असतो तोच ठामपणे सांगू शकतो. ज्याला परीक्षा करता येत नाही तो अनुमान करीत संशयग्रस्त होऊन राहतो. विष्णुचंद्र आणि ब्रह्मा नारायण आणि रुद्र नामा या 5 अंतःकरण पंचके आम्हा स्वामी निरोपावी. श्रीराम. विष्णू चंद्र ब्रह्मा नारायण आणि रुद्र यांना ब्रह्मांडांचे अंतःकरण पंचक का म्हणतात ते हे स्वामी तुम्ही मला समजावून द्यावे. येथ प्रचित हे प्रमाण न लगे शास्त्राचा अनुमान अथवा शास्त्री तरी पाहोन प्रत्ययो आणावा. श्रीराम.
वक्ता यावर म्हणतो की या जगात अनुभव हाच प्रमाण मानला पाहिजे. शास्त्रांच्या अनुमानाला काही अर्थ नाही. अथवा शास्त्रग्रंथात जरी पाहण्यात आले तरी तसा अनुभव येणे आवश्यक आहे. प्रचिती वीण जे बोलणे ते अवघेची कंटाळवाणे, तोंड पसरून जैसे सुने रडून गेले श्रीराम. प्रत्यक्ष अनुभवा वाचून जे सांगितलं जातं ते सर्व कंटाळवाणं वाटतं. एखादे कुत्रे तोंड पसरून रडू लागते, ते जसे ऐकवत नाही तशी स्थिती होते. तेथे काय हे ऐकावे आणि काय शोधून पहावे, जेथ प्रत्ययाच्या नावे शून्याकार श्रीराम. जेथे प्रत्ययाच्या अनुभवाच्या नावाने शून्याकार असतो तेथे काय हो ऐकायचे आणि शोधून तरी काय पाहायचे. आघवे आंधळेची मिळाले तेथे डोळसाचे काय चाले, अनुभवाचे नेत्र गेले तेथे अंधकार श्रीराम. जेथे सर्व आंधळेच जमलेले असतात तेथे डोळसाचे काय चालणार. अनुभवाचे नेत्र नसले की सर्वत्र अंधकारच भासणार. नाही दुग्ध नाही पाणी केली विष्ठेची सारणी, तेथे निवडा याचे धनी ते एक डोंब कावळे श्रीराम. दूध आणि पाणी एकत्र केले असते तेथे पाण्याचा त्याग करून दूध ग्रहण करायला निरक्षीर विवेकी राजहंसाची आवश्यकता असते. संत हे राजहंसासारखे असतात. सारासार विवेकाने दृश्य सृष्टीचा त्याग करून आत्मवस्तू ग्रहण करतात. पण जेथे दूधही नाही आणि पाणीही नाही तेथे राजहंसाचे कामच नाही. जेथे केवळ विषयरूपी विष्ठेचे अस्तित्व आहे तेथे निवड करण्यास डोमकावळेच योग्य असतात. आपुले इच्छेने बोलिले पिंडायसे ब्रह्मांड कल्पिले, परी ते प्रचितीस आले कोण्या प्रकारे श्रीराम. ज्याची इच्छा झाली तशी त्याने कल्पना केली आणि त्याप्रमाणे बोलण्यास सुरुवात केली. त्याचप्रमाणे पिंडाप्रमाणे ब्रह्मांडाची कल्पना केली, पण ते प्रचितीला कशा प्रकारे आणावे हे कोणी सांगत नाही. म्हणून हा अवघाचा अनुमान अवघे कल्पनेचे रान, भली न घ्यावे आडरान तस्करी घ्यावे श्रीराम. म्हणून हे सर्व बोलणे अनुमानाचे आहे, सर्व काल्पनिक आहे, शब्दारण्य आहे. भल्या माणसाने आडरानात शिरू नये. चोर असतात तेच आडरानात शिरतात. कल्पून निर्मिले मंत्र देवते कल्पना मात्र, देव नाही स्वतंत्र मंत्राधीन श्रीराम. निरनिराळ्या लोकांची कल्पना करून मंत्र निर्माण केले व त्याप्रमाणेच देवही कल्पनेने निर्मिले. ते देव स्वतंत्र नसतात तर मंत्रांच्या अधीन असतात. येथ न बोलता जाणावे बोलणे विवेका आणावे, आंधळे पाऊली ओळखावे विचक्षणे श्रीराम. या गोष्टी अधिक स्पष्ट करून सांगण्याची आवश्यकता नाही. यातील अभिप्राय विचाराच्या योगे शहाण्यांनी जाणून घ्यावा. आंधळ्याच्या चालण्याच्या पद्धतीवरूनच हा आंधळा आहे हे शहाणी माणसे ओळखतात. जयास जैसे भासले तेने तैसे कवित्व केले, परी ते पाहिजे निवडिले प्रचितीने श्रीराम. ज्याला जसे भासले तसे त्याने वर्णन केले, पण अनुभव घेऊन त्यातील खऱ्या खोट्याची निवड केली पाहिजे. ब्रह्म्याने सकळ निर्मिले ब्रह्म्यास कोणे निर्माण केले, विष्णूने विश्व पाळिले विष्णूस पाळता कवणू श्रीराम. ब्रह्मदेवाने सर्व सृष्टी निर्माण केली, पण त्या ब्रह्मदेवाला कोणी निर्माण केले. विष्णू विश्वाचे पालन करतो, पण त्या विष्णूचे पालन कोण करतो. रुद्र विश्व संहार करता, परी कोण रुद्रास संहारिता, कोण काळाचा नियंता कळला पाहिजे श्रीराम. रुद्र सर्व विश्वाचा संहार करता आहे, पण त्या रुद्राचा संहार कोण करतो, काळाचा नियंता कोण आहे हे सर्व कळले पाहिजे. याचा कळेना विचार तो अवघा अंधकार, म्हणून या सारासार विचार करणे श्रीराम. जोपर्यंत याचा विचार कळत नाही तोपर्यंत सर्व अंधकार असतो. म्हणूनच सारासार विचार करणे आवश्यक आहे. ब्रह्मांड स्वभावेची झाले, परंतु हे पिंडाकार कल्पिले, कल्पिले परी प्रत्ययाले नाही कदा श्रीराम. ब्रह्मांड हे अगदी सहजच निर्माण झाले,
परंतु याला पिंडासारखे कल्पिले गेले. पण जरी कल्पना केली तरी तसा अनुभव कधी आलाच नाही. पाहता ब्रह्मांडाची प्रचिती, कित्येक संशय उठती, हे काल्पनिक श्रोती, नेमस्त जाणावे श्रीराम. ब्रह्मांडाची प्रचिती घ्यावी म्हणून विचार करू लागले की अनेक संशय निर्माण होतात. म्हणून श्रोत्यांनी हे सर्व काल्पनिक आहे ते नीट जाणून घ्यावे. पिंडासारखी ब्रह्मांड रचना, कोण आणि तो अनुमाना, ब्रह्मांडी पदार्थ नाना, पिंडी कैचे श्रीराम. पिंडासारखी ब्रह्मांडाची रचना आहे असे म्हणणारे अनुमानच करत असतात. ब्रह्मांडात अनेक पदार्थ आहेत, ते पिंडात कोठे आढळून येतात. औटकोटी भूतावळी, औटकोटी तीर्थावळी, औटकोटी मंत्रावळी, पिंडी कोठे श्रीराम. ब्रह्मांडात 3.5 कोटी भूते आहेत, 3.5 कोटी तीर्थे आहेत, 3.5 कोटी मंत्र आहेत, पण पिंडात हे असणे शक्य नाही. 33 कोटी सुरवर, 88 सहस्र ऋषेश्वर, 9 कोटी कात्यायनीचा विचार, पिंडी कोठे श्रीराम. ब्रह्मांडात 33 कोटी देव आहेत, 88,000 ऋषीश्वर आहेत, 9 कोटी कात्यायनी आहेत, हे सर्व पिंडात कोठे आहे. चामुंडा 56 कोटी, कित्येक जीव कोट्यानुकोटी, 84 लक्ष योनींची दाटी, पिंडी कोठे श्रीराम. ब्रह्मांडात 56 कोटी चामुंडा आहेत, कित्येक प्रकारचे जीव कोट्यानुकोटी आहेत, एकूण 84 लक्ष योनींची दाटी झालेली आहे, हे पिंडात कोठे आहे. ब्रह्मांडी पदार्थ निर्माण झाले, पृथकाकारे वेगळाले, तेही तितुके निरोपिले, पाहिजेत पिंडी श्रीराम. अशा ब्रह्मांडात विविध आकाराचे अनेक पदार्थ निर्माण झालेले आहेत, तितके पिंडात दाखवता येणारच नाहीत. जितुक्या औषधी तितुकी फळे, नाना प्रकारी रसाळे, नाना बीजे धान्ये सकळे, पिंडी निरोपावी श्रीराम. असंख्य औषधी, नाना प्रकारची रसाळ फळे, नाना बीजे, सर्व प्रकारची धान्ये पिंडात दाखवून देता येतील का. हे सांगता पुरवेना, तरी उगेची बोलावेना, बोलिले न येता अनुमाना, लाजीरवाणे श्रीराम. असे कितीही सांगितले तरी पुरे पडणार नाही. उगीच बोलण्यात काही अर्थ नाही. जे वर्णन केले आहे त्याचा अनुभव आला नाही तर ते लाजीरवाणे ठरेल. तरी हे निरोपिले नवचे, फुकट बोलता काय वेचे, या कारणे अनुमानाचे, कार्य नाही श्रीराम. तरी हे वर्णन करण्यात अर्थ नाही. फुकट बोलण्यात काय खर्च होते, म्हणून अनुमानाने बोलण्याने काहीच कार्य साधले जात नाही. 5 भूते ते ब्रह्मांडी, आणि 5ची वर्तती पिंडी, याची पहावी रोकडी, प्रचित आता श्रीराम. ब्रह्मांडात 5च महाभूते आहेत, तशीच ती पिंडातही 5च क्रियाशील आहेत. याचा प्रत्यक्ष रोकडा अनुभव कोणीही घ्यावा. 5 भूतांचे ब्रह्मांड, आणि पंचभूतिक हे पिंड, या वेगळे ते उदंड, अनुमान ज्ञान श्रीराम. ब्रह्मांड हे पंचभौतिक व पिंड ही पंचभौतिकच आहे. हाच पिंडी ते ब्रह्मांडी याचा खरा अर्थ आहे. इतर सर्व गोष्टी काल्पनिक आहेत. जितुके अनुमानाचे बोलणे, तितुके वमन प्राये त्यागणे, निश्चयात्मकतेची बोलणे, प्रत्ययाचे श्रीराम. अनुमानाचे जे काही बोलणे असेल ते वांतीप्रमाणे त्यागावे. जे प्रत्ययाचे अनुभवाचे बोलणे असते तेच निश्चयात्मक असते. जेची पिंडी तेची ब्रह्मांडी, प्रचित नाही की रोकडी, पंचभूतांची तातडी, दोहीकडे श्रीराम. जे पिंडी ते ब्रह्मांडी याची रोकडी प्रतीती आता आली ना, दोन्हीकडे पंचमहाभूतांचीच गर्दी किंवा वर्तणूक आहे. म्हणून देहीचे थानमान, हा तो अवघाची अनुमान, आता एक समाधान, मुख्य ते कैसे श्रीराम. म्हणून पिंड व ब्रह्मांड या दोन्हीतील देहांची स्थाने, प्रमाणे इत्यादी सर्व अनुमान म्हणजे काल्पनिक आहे हे जाणून घ्यावे. आता मुख्य खरे समाधान कसे असते ते पाहूया. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे अनुमान निरशन नाम समास 5वा समाप्त.